चॅनलवरती आपले स्वागत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली याच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील, संतोष देशमुख यांचे 2 मुले तसेच त्यांचा भाऊ व बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे तसेच सुरेश अण्णा धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड व छत्रपती संभाजी महाराज इत्यादी उपस्थित होते. त्यांच्या समवेत विविध जाती धर्मातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चामध्ये महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रकाश सोळंके, ज्योती मेटे इत्यादी उपस्थित होते. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. न्यायाच्या मागणीसाठी आंदोलक आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत मूकमोर्चामध्ये सामील झाले. काळ्या फिती, फलक व काळे झेंडे हातात घेऊन आंदोलक मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील झाले होते. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही प्रमुख मागणी करत त्यातील आरोपी वाल्मिक कराड यांना अद्याप अटक का केली नाही असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी सरकारकडे केली. तसेच देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.